कितीही सूर लावला तरी सूर हा लागत नाही. कितींदा ऐकले तरीही मनाची भूक भागत नाही. गाणं सत्यनारायणाचं खोटं मी सांगत नाही. त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. अशा कैक लाख मोलाच्या रचना ज्या माणसासाठी रचल्या गेल्या ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्यापासून शिंदेशाहीची सुरुवात झाली. शिंदेशाहीचा म्होरक्या, जनमानसातील बुलंद आवाज, मानवी मनाला अध्यात्माकडे खेचून आणणारा आवाज. घरातले सासू-सुनेचे वाद असो किंवा नात्यांची गंमत सांगणारे गीत असो, लोकगीतांचे सामने असो किंवा पहिल्याच गाण्याची झालेली रेकॉर्ड ब्रेक कॅसेट विक्री असो. वरच्या पट्टीत गाताना जिथं इतर गायकांचा श्वास संपतो तिथून प्रल्हाद शिंदेची तान सुरू होते. असा आवाज जो लहानग्यांपासून ते घरातील सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीलाही अगदी जवळचा वाटतो तो म्हणजे स्वरसम्राट मराठी लोकसंगीतातील कोहिनूर हिरा प्रल्हादजी शिंदे. या आवाजाचं गारुड गेली कैक वर्ष अजूनही महाराष्ट्र अनुभवतोय. महाराष्ट्रातील असं एकही गाव नसेल जिथली सकाळी प्रल्हाद शिंदेच्या भक्तिगीतानं होत असेल. बाबासाहेब आंबेडकरांची भीमगीते, बुद्धगीते यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारे सुद्धा प्रल्हाद शिंदेच होते. लोकसंगीतातील सगळेच प्रकार प्रल्हाद शिंदेंनी गायले. पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच कव्वाली हा प्रकार घेऊन येणारे सुद्धा तेच आहेत. भारतातील त्या काळी सगळ्यात जास्त चालणारी कव्वाली चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा या गाण्याला जोरदार टक्कर ही उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली त्या महागायक प्रल्हाद शिंदेच्या कव्वालीने दिली होती. लोकगीते, भक्तिगीते गाणारे प्रल्हाद शिंदे कव्वाली प्रकाराकडे कसे वळले याबद्दल आपण जरा जाणून घेऊ. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात प्रल्हाद शिंदे यांचं गाणं रिलीज करायलाच एचएमव्ही कंपनी धजावत नव्हती. एचएमव्ही कंपनीत मराठी संगीत विभागात सगळ्यात दिग्गज लोकांचा भरणा होता. प्रल्हाद शिंदे हा त्यात नौखा, कुठल्याही गायकी घराण्याशी लागेबांधे नसलेला आणि शास्त्रीय गायनाशी दूरवर संबंध नसलेला तरुण होता. कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांनी प्रल्हाद शिंदेचा आवाज पुढे पास केला खरा, पण प्रल्हाद शिंदेच्या नावानं कॅसेट खपतील की नाही याबद्दल ते जरा साशंक होते. त्यामुळे त्यांचा अल्बम तसाच पडून होता. एकूण 2300 रुपये डिपॉझिट म्हणून ठेवावे लागतील तरच अल्बम रिलीज केला जाईल अशी अट कंपनीकडून ठेवण्यात आली होती. प्रल्हाद शिंदेचे थोरले बंधू हे कंपनीत तबलावादक म्हणून नोकरी करत होते. त्यांना हा प्रकार कळताच आपल्या धाकल्या भावाच्या आवाजासाठी त्यांनी ती नोकरी सोडली आणि मिळालेल्या फंडाच्या पैशातून त्यांनी 2300 रुपये कंपनीत भरले. पैसे भरल्याबरोबर प्रल्हाद शिंदेची 4 गाणी ध्वनिमुद्रित झाली. गीतकार संजय पवार यांनी ही गीते लिहिली आणि संगीत मधुकर पाठक यांनी दिलं. त्यातील पहिलं गाणं होतं रुतला पायी काटा या आडवाटा तो नंदाचा काराटा होता जोडीला. या गाण्याच्या कॅसेटनं अनपेक्षितपणे मार्केटमध्ये इतिहास रचला. ताबडतोब सगळ्या कॅसेट विकल्या गेल्या. प्रल्हाद शिंदेचं नाव सगळीकडे गाजू लागलं. एक पहाडी आणि सुमधुर आवाजाची ओळख महाराष्ट्राला झाली होती. महाराष्ट्रातील वारकरी लोकांच्या गळ्यातील ताईत ते बनले. त्यानंतर मात्र एचएमव्ही कंपनीनं प्रल्हाद शिंदेंना सोडलं नाही. तिथून पुढची सगळी गाणी त्यांनी प्रल्हाद शिंदेकडून गाऊन घेतली. भक्तिगीते, लोकगीते आणि गवळणीसाठी प्रल्हाद शिंदेच्या आवाजाची वर्णी लागू लागली. लोकांचा अमाप प्रेम प्रल्हाद शिंदेंना मिळत गेलं आणि मोठमोठ्या मातब्बर लोकांचा सहवासही मिळत गेला. एका चाकोरीबद्ध गायन प्रकारात अडकून न राहता त्यांनी वेगळं काहीतरी गाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात महाराष्ट्राबाहेर कव्वाली हा प्रकार आवडीनं ऐकला जातो याची त्यांना जाण होती. हा गायन प्रकार मराठीत आणावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी सगळे प्रयत्न त्यांनी सुरू केले. त्यानंतरच्या काळात प्रल्हाद शिंदे ख्यातकीर्त कव्वाल, उर्दू शायरीचे शहनशाह समजले जाणारे इस्माईल आझाद यांच्या पार्टीत कोरसमध्ये गात होते आणि या पार्टीतच ते तबलावादक म्हणून इस्माईल आझाद यांना साथ करत होते. तबल्यावर चालणारी त्यांची बोटं सामन्यांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत होती. पण प्रल्हाद शिंदेंना वाजवण्यात तितकं स्वारस्य नव्हतं. त्यांना त्यांच्या गाण्याच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता. कव्वालीला कोरस देता देता एक दिवशी त्यांना कव्वाली मुख्य गायक म्हणून न मिळता सेकंड लीड म्हणून मिळाली आणि तेव्हा मात्र ती कव्वाली गाताना प्रल्हाद शिंदेचा आवाज टिपेला पोहोचला. ती कव्वाली होती चमकी हैदर की तलवार. या कव्वालीतील पहिली स्थान ऐकणाऱ्यांची मनं जिंकून गेली. यातला पहिला शेर हा प्रल्हाद शिंदेने गायला आणि उर्वरित कव्वाली इस्माईल आझाद यांनी गायली. ती कव्वाली भारतभर चालली, पण सुरुवातीचा आवाज प्रल्हाद शिंदेचा आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. सगळ्यांना तो आवाज इस्माईल आझाद यांचाच वाटत राहिला. पुढे कव्वाली गायन प्रकाराचं कसं प्रल्हाद शिंदेने अवगत केलं. कॅसेटच्या जमान्यात सुद्धा गाण्यांची स्पर्धा किती उदात्त आणि उच्च कोटीची असू शकते याचं दर्शन सुद्धा याच काळात झालं. त्यावेळी संपूर्ण भारतात कव्वाली प्रकाराचा मोसम होता. पाकिस्तानात सुद्धा तुफान कव्वाल्या चालायच्या. त्यावेळी अजीज नाजान यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली एक कव्वाली बाजारात आली. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. या कव्वालीचे शब्द लिहिले होते कैसर रत्नागिरी यांनी. या गाण्यानं संगीत क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडून आणली. या कव्वालीमुळे लोकांचा ओढा चित्रपट गीतांवरून इकडे वळला. विक्रमी कॅसेट विक्री झाली. गायक आणि त्यांच्या कव्वाल पार्टीचं प्रचंड नाव झालं. इकडे प्रल्हाद शिंदे हे पहिल्यांदाच कव्वाली हा गायन प्रकार हाताळत होते. अख्तर वारसी कुरेशी या उर्दू शायराने ही कव्वाली लिहिली. तिला संगीत साज प्रल्हाद शिंदेने चढवला. या कव्वालीचे शब्द होते उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. प्रल्हाद शिंदेचा पहाडी आवाज या कव्वालीला एकदम चपखल बसला. संगीत कारकिर्दीतील प्रल्हाद शिंदेचं पहिलंच उर्दू रेकॉर्ड गीत होतं. महाराष्ट्रात या कव्वालीला लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. रेडिओवर सुद्धा हे गाणं वाजलं जाऊ लागलं. जेव्हा चढता सूरज फॉर्ममध्ये होतं तेव्हा उड जाएगा ही कव्वाली बाजारात आली तेव्हा तिने चढता सूरजचं मार्केट स्वतःकडे ओढून घेतलं. या कव्वालीची क्रेज इतकी वाढली की मोठमोठ्या हॉटेलांमध्ये बूथवरती ₹1 टाकला की हे गाणं वाजायचं. असंही म्हटलं जातं की प्रल्हाद शिंदेंना एका सामन्यात त्यांच्या मित्राने हिणवलं होतं की हिंमत असेल तर कव्वाली गाऊन दाखवा. तेव्हा ह्या कव्वालीची निर्मिती झाली.
या दोन्ही कव्वाल्या जीवनाचा सार सांगणाऱ्या होत्या. त्यामुळे लोकांनी चांगल्याच उचलून धरल्या. खरं तर या दोन्ही कव्वाल्यांची एकमेकात स्पर्धा नव्हती. पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार कोणती कव्वाली भारी याचे निकष लावले जाऊ लागले. महाराष्ट्रात ही कव्वाली लोकप्रिय होतीच, पण महाराष्ट्राबाहेरील कव्वाली रसिक लोकांनी सुद्धा या कव्वालीचं तोंड भरून कौतुक केलं. पुढे हिंदी गायन क्षेत्रात प्रल्हाद शिंदेची कव्वाली वेगळ्या लोकांनी सादर केली, पण प्रल्हाद शिंदेच्या आवाजासारखा जिवंतपणा कुठल्याच गायकाच्या गळ्यात आढळला नाही. अनेक रियालिटी शोमध्ये सुद्धा ही कव्वाली सादर केली गेली. खुद्द त्यांचे पुत्र गायक आनंद शिंदे सुद्धा सांगतात की त्यांचे वडील म्हणजे आवाजाचा कारखाना होते. दुसरा प्रल्हाद शिंदे होणे नाही. प्रल्हाद शिंदेची गाण्याप्रतीची श्रद्धा आणि निष्ठा त्यांच्या आवाजानं आपल्यापर्यंत पोहोचते. एक पैशाचाही गर्व न बाळगणारा हा खूप मोठा कलावंत होता. दुर्दैवानं त्यांचे गाणे गातानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर जास्त उपलब्ध नाही. पण त्यांच्या आवाजारूपाने ते आजही आपल्यात आहे असं वाटत राहतं. त्या आवाजाचा गंधर्व सुद्धा दिवाना, प्रल्हादाविना सुना सुना शिंदेशाही बाना. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा.